कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित सर्वांना अगोदर कोटी कोटी वंदन। आणि माईकची सेटअप चाललेला आहे, सेटिंग चाललेली आहे, पण सगळ्यांची शांतता आहे। त्याला कारण उदरभरणं सगळ्यांचं छान झालेलं आहे। जे इथे होते ते पण आणि जे आलेले आहेत सगळे ते पण छान अगदी तृप्त होऊन आलेले आहे। पण दुपारचा वेळ आहे, प्रसाद पोटभर झालेला आहे, पण व्यासपीठावरून जशी अंमळनेरला पण आपण खात्री दिली होती तशी पोटभर जेवण झालेलं असलं तरी एकालाही जांभळी येऊ देणार नाही, ही जबाबदारी आता आमची व्यासपीठावर। आणि कारण संत गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, माझे गुरुदेव, या सगळ्यांच्या शिकवणीतून आम्ही सगळेजण पुढे वाढत गेलेलो आहे। दगडाचे करुणी टाळ गाईले अभंगा, मौन धरिले का सांगा तुम्ही पांडुरंगा। टाळ भेटले नाही ना म्हणून भजन नाही थांबवायचं, दगडाचे टाळ करायचे आणि भजन चालू ठेवायचं। तसं आत्ता वेळेवरती थोडी गडबड तुम्ही बघताय, पण कार्यक्रम ह्याच्यावर डिपेंड नाही आहे। कार्यक्रम डिपेंड कोणावरती आहे? जो माल इथून निघणार आहे आणि जो तिथे समोर आत्मसात होणार आहे ह्याच्यावरती हा सर्व अवलंबून आहे। त्याच्यामुळे गुरुदेवांनी सगळे असे ताकदीचे बनवलेले आहे की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी थांबून नाही राहायचं, पुढे चालत राहायचं। तद्वत आपण सगळेजण ज्ञात आहात, आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्व कोरस, सर्व टीम, आपण सगळेजण मायबाप, प्रेक्षक, भाविक या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपण सर्वजण मला नक्कीच सांभाळून घेणार ही खात्री व्यक्त करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। मला मगाशी एकाने येऊन विचारलं की भारुडा म्हणजे कसला कार्यक्रम आहे? म्हटलं भारुडाचा। तर म्हणे भारूड, माझ्या मते असतील ते दादा इथं बसलेलेच आहे। म्हटलं हो भारूड। म्हणे भारूड नक्की काय आहे बा, म्हणजे कसला काय प्रकार आहे? तर बऱ्याच जणांना माहिती पण आहे आणि बऱ्याच जणांना माहिती पण नसेल, पण अनेक संतांनी असे कूटभजनं आपण म्हणूया की अनेक अशा ज्या रचना केल्या त्याच्यात मेन मुख्य नाव आपण कायम ऐकत आलो ते संत एकनाथ महाराजांचं, की एकनाथ महाराजांची अनेक भारूडं प्रचलित आहे की भारूड, भार अधिक आरूढ, शब्दांवर आरूढ होऊन जे ज्ञान समाजापर्यंत संतांनी पोहोचवलं त्याला भारूड म्हटलेलं आहे। बहुरूढींचं दर्शन, अनेक रूढी, अनेक परंपरा यांचा संगम करून जे ज्ञान या संतांनी या समाजापर्यंत पोहोचवलं त्याला भारूड म्हटलं आहे। कारण पूर्वीच्या काळात असं आत्ता कसं प्रसादाची व्यवस्था आहे, सगळं आहे, तुम्ही या बाबांनो, सगळं तिथं होईल हे सांगावं लागतं, तसं त्याही काळामध्ये होतं। माझी बाई, माझी सासू, माझा नवरा, माझी चूल आणि मूल, ह्याच्या पलीकडे बाईची दुनिया नव्हती। मग यांना याच्यात आणायचं कसं हे संतांनी चांगलं हेरलं आणि म्हणून अनेक रूपक, मापक, दाखले देत त्यांनी ह्या रचना केल्या आणि या समाजापर्यंत हे ज्ञान पोहोचवलं। तद्वत आम्ही देखील या भारुडाच्या माध्यमातून, भजनी भारुडाच्या माध्यमातून जे आत्मज्ञान आहे, जे संतांनी सांगण्याचा प्रयत्न केला ते आज या व्यासपीठावरून आम्ही या ठिकाणी आपणास सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, ही सेवा देणार आहोत। आपण सर्वांनी शांतचित्ताने ते ग्रहण करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि वातावरण AC वगैरे तर थोडासा माझ्या माईकचा प्रॉब्लेम आहे आज, ह्या माईकचा मला थोडा सपोर्ट आहे, पण ह्या माईकचा स्पीकर खराब असल्यामुळे आपण सगळ्यांनी सांभाळून घ्यावं। सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आपण कार्याला सुरुवात करतो। तद्वत या ठिकाणी गजाननाला वंदन करून आम्ही या कार्याला सुरुवात करतोय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः। तुझ नमो नमो
तुझ नमो तुझ नमो तुझ नमो अरे तुझ नमो अरे तुझ नमो तुझ नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा गजानन 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 ओंकार स्वरूपा हे तुझा नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझा नमो 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 ओंकार स्वरूपा तुझा नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझा नमो 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 ओंकार स्वरूपा नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा अहो नमो माय बापा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशिल अरे मोह जाळ माझे कोण निरशिल तुझ बिन दयाळा सद्गुरु राया अरे तुझ बिन दयाळा सद्गुरु राया तुझ बिन दयाळा सद्गुरु राया अरे तुझ बिन दयाळा सद्गुरु राया तुझ नमो 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 अरे अरे ओंकार स्वरूपा गजानन ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा गजानन ओंकार स्वरूपा अरे ओंकार स्वरूपा गजानन ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा गजानन ओंकार स्वरूपा अरे ओंकार स्वरूपा गजानन ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा गजानन ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा अरे नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 तुझ नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा अरे गणपती आला गणपती आला नाचून गेला गणपती आला अरे गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला मोरया आला रे नाचून गेला मोरया आला रे नाचून गेला मोरया आला रे नाचून गेला मोरया गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला नाचून गेला गणपती आला माझा गणपती आला गणपती आला रे नाचून गेला गणपती आला रे नाचून गणपती आला रे नाचून गेला गणपती आला रे नाचून गेला गणपती आला रे नाचून गेला तुझा नमो 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 अरे ओंकार स्वरूपा तुझा नमो 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 ओंकार स्वरूपा तुझा नमो 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 ओंकार स्वरूपा तुझा नमो नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं विद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु
आत्मरूपा देवा तूच गणेश, आत्मरूपा देवा तूच गणेश, तुझ नमो 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 नमो, अरे ओंकार स्वरूपा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मुक शाळेचे विद्यार्थी आहे. विद्यार्थी कुठले हे बोलतायत? मला वाटलं मुक शाळेचे विद्यार्थी आले की काय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुझं नमो 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 नमो, अरे ओंकार स्वरूपा. प्रत्येक कार्याला सुरुवात करताना जसं गणरायाला वंदन केलं जातं, तसं ह्या ठिकाणी ही कार्यक्रमाला सुरुवात करताना या गणरायाला वंदन केलं. पण सुपारी नाही, पान नाही, कुठं चौरंग मांडला नाही, मग गणपती पूजला कुठला? बाबांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली, अर्थात भावार्थ दीपिका ज्या वेळेला लिहिली, त्यावेळेला सुद्धा माऊलींनी अशाच पद्धतीनं त्या गजाननाला वंदन केलं, गजाननाचं पूजन केलं. पण कुठल्या रूपामध्ये? पहिल्या ओवीमध्ये माऊली सांगतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं विद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. की माझ्या हृदयामध्ये, माझ्या अंतरंगामध्ये जो स्वरूपाच्या ठिकाणी गणेश विराजमान आहे, जो निराकार रूपामध्ये बसलेला आहे, त्या गजाननाला मी वंदन करतो असं माऊली सांगतात. तद्वद तुम्हा सकलांच्या हृदयात निवास करणाऱ्या माझ्या सद्गुरु तत्वाला आम्ही कोटी 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 वंदन करतो. कार्यक्रमाला सुरुवात झाली, गजाननाला वंदन झालं आणि बऱ्याच जणांची इच्छा होती की आल्या आल्या त्यांनी व्यक्त केली की आम्हाला पण अंमळनेरसारखा वारकरी बघायचा आहे. कारण टोपी आहे, गंध आहे, धोतर आहे, कारण आमची सुरुवातच त्याच्याने होती. माशाला कसं ते पकडायसाठी गळ लावावा लागतो, तसं या भारुडाचं ही टेक्निकच ती आहे. किती बरोबर कसा समोरचा पकडायचा हे संतांनी ती टेक्निक शिकवली. कारण भारुड म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर मनोरंजनाच्या माध्यमातून ज्ञानांजन देण्याचं काम जे संतांनी केलं त्यालाही भारुड म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा पोशाख, हा गंध, हा वारकरी दिसतोय. पण हा वारकरी कुठला सांगितला? तर टोपी घातली, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, गंध आहे आणि 10 किलोचा टाळ घेऊन आपण दर्शनाला देवाच्या चाललो आहे. आणि दर्शन रांगेमध्ये एखादा मध्ये जर घुसला तर तोच 10 किलोचा टाळ घेऊन त्याच्या डोक्यात वार करायचा, तो वारकरी नाही. मग हा वारकरी कुठला आहे? ज्याने षड्रिपूंवर वार केला, ज्यानं विकारांवर वार केला, ज्याने या सगळ्या गोष्टींवर वार केला, त्याला माझी माऊली सांगतात की तो खरा वारकरी. आणि या वारकऱ्याची संपत्ती काय आहे, त्याच्याकडं धन कुठलं आहे, हे या भारुडाच्या माध्यमातून संत सांगतात. आहो वारकरी झालो मी, वारकरी झालो न, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो. अहो वारकरी झालो मी, वारकरी झालो न, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो. वारकरी झालो मी, वारकरी झालो न, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो. अहो वारकरी झालो मी, वारकरी झालो न, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो. अहो वारकरी झालो मी, वारकरी झालो न, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो. अहो तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा न, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा. अहो तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा न, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा. अहो तुमच्या गळ्यात
गळ्यात सोन्याच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा ना आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा, आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा ना आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा, तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा, आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा. असा वारकरी झालो मी वारकरी झालो ग वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. अगो वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. तुमच्या घरात शिरानपुरी, तुमच्या घरात शिरापुरी, तुमच्या घरात शिरापुरी, तुमच्या घरात शिरापुरी, अहो तुमच्या घरात शिरानपुरी ना आमच्या घरात ज्ञानेश्वरी, तुमच्या घरात शिरापुरी, आमच्या घरात ज्ञानेश्वरी. अहो तुमच्या घरात शिरानपुरी आमच्या घरात ज्ञानेश्वरी, तुमच्या घरात शिरापुरी, आमच्या घरात ज्ञानेश्वरी. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. असा वारकरी झालो मी वारकरी झालो हो वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. अहो तुमच्या घरात चांदीचे ताट, तुमच्या घरात चांदीचे ताट, तुमच्या घरात चांदीचे ताट, तुमच्या घरात चांदीचे ताट, तुमच्या घरात चांदीचे ताट ना आमच्या घरात हारी पाट, तुमच्या घरात चांदीचे ताट, आमच्या घरात हारी पाट, तुमच्या घरात चांदीचे ताट पण आमच्या घरात हारी पाट, तुमच्या घरात चांदीचे ताट, आमच्या घरात हारी पाट. वारकरी झालो मी वारकरी झालो हो वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. अहो वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. आता वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. अहो वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. तुमच्या घरात भाजीपाला, तुमच्या घरात भाजीपाला, तुमच्या घरात भाजीपाला, तुमच्या घरात भाजीपाला, अहो तुमच्या घरात भाजीपाला ना आमच्या घरात गोपाळ काला, तुमच्या घरात भाजीपाला आमच्या घरात गोपाळ काला. वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. तुमच्या घरात भांडे कुंडे, तुमच्या घरात भांडे कुंडे, तुमच्या घरात भांडे कुंडे, तुमच्या घरात भांडे कुंडे, अहो तुमच्या घरात भांडे कुंडे ना आमच्या घरात भगवे झेंडे, तुमच्या घरात भांडे कुंडे, आमच्या घरात भगवे झेंडे. अहो तुमच्या घरात भांडे कुंडे ना आमच्या घरात भगवे झेंडे, तुमच्या घरात भांडे कुंडे, आमच्या घरात भगवे झेंडे. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो. असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो, वारकरी झालो मी वारकरी झालो,
धान्याच्या राशी तुमच्या घरात धान्याच्या राशी तुमच्या घरात धान्याच्या राशी तुमच्या घरात धान्याच्या राशी अगो तुमच्या घरात धान्याच्या राशी न तुमच्या घरात धान्याच्या राशी तुमच्या घरात धान्याच्या राशी तुमच्या घरात धान्याच्या राशी अगो तुमच्या घरात धान्याच्या राशी न आमच्या घरात एकादशी तुमच्या घरात धान्याच्या राशी न आमच्या घरात एकादशी अहो तुमच्या घरात धान्याच्या राशी न आमच्या घरात एकादशी तुमच्या घरात धान्याच्या राशी आमच्या घरात एकादशी असा वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो अगो वारकरी झालो मी वारकरी झालो न वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो वारकरी झालो मी वारकरी झालो तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन धान तुमच्या घरात धन धान अहो तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन धान तुमच्या घरात धन धान अहो तुमच्या घरात धन दान तुमच्या घरात धन दान आमच्या घरात विठोबा छान तुमच्या घरात धन दान आमच्या घरात विठोबा छान अहो तुमच्या घरात धन दान आमच्या घरात विठोबा छान वारकरी झालो मी वारकरी झालो 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 अहो वारकरी झालो मी वारकरी झालो 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 आता वारकरी झालो मी वारकरी झालो मी वारकरी झालो 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 वारकरी झालो मी कुंडली कवरदा हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय विश्वात्मक गुरुदेव की जय असा वारकरी झालो मी वारकरी झालो अगो वारकरी झालो मी वारकरी झालो पंढरीनाथ भगवान की जय असा माझ्या संतांच्या दारातला वारकरी की बाबांनो तुमच्या गळ्यात सोन्याच्या माळा पण आमच्या गळ्यात तुळशीच्या माळा नैवेद्याला तुळस ठेवतो ना आपण ठेवताना बरेच जण नैवेद्य अर्पण करताना आपण तुळशीचं पान ठेवतो तुळशी पत्र अर्पण करतो का करतो आजी ठेवत आली म्हणून आई ठेवत आली आई ठेवत आली म्हणून ही बाई ठेवत आली सगळे ठेवता म्हणून आपण ठेवायचं पण तुळशी पत्र त्याच्यावरती ठेवणं म्हणजे आपण त्यांना ते समर्पित करणं स्वाहा करणं बऱ्याचदा संतांचा इतिहास सांगताना सांगतात की बाबांनो या क्रांतिवीरांनी या संतांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आपण शब्दप्रयोग करतो तसं 24 तास तर ती तुळशीची माळ पानांची आपण घालू फिरू शकत नाही पण ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं म्हणजे काय आहे तर ह्या भगवंताला हा देह स्वाहा हा देह तुला समर्पित आहे ही भावना त्याचं प्रतीक म्हणून ही तुळशीची माळ आपण घातली पाहिजे आणि घालतात पण तुळशीची माळ घालून सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या वागण्यामध्ये जर बदल नसेल तर त्याला संत काय म्हणतात तुकोबाराया सांगतात गळ्यात घालून लाकडे काय करती ही माकडे हे तुकोबारायांचे वाक्य आहे की गळ्यात घालून लाकडे काय करती ही माकडे म्हणून आपण कुठलं आचरण करतो आहे आपण कशा पद्धतीनं वागलोय कशा पद्धतीनं बसतोय आता आपण घरी बसलेलो असतो तेवढे शांत बसलो असतो का तुम्ही नाही पण शाळेचा युनिफॉर्म आपल्या अंगात आहे आपली एक हालचाल आपलं एक वागणूक
ही कोणाला नावं ठेवेल? स्वतःला की शाळेला? शाळेला. आणि छान सगळेजण इतके सुंदर आत्ता बसलेले ऐकायला. असं सगळं शांत चित्ताने सगळ्यांनी ऐकलं तर नाव कोणाचं उज्ज्वल होणार आहे? शाळेचं. कारण तो युनिफॉर्म आपल्या अंगात आहे. तसं नुसतं त्यांना प्रश्न नाही आहे, आपण पण सगळ्यांनी हे युनिफॉर्म घातलेले गळ्यामध्ये, कपाळाला, हे जे युनिफॉर्म घेऊन आपण फिरतो, तर आपला आचार, आपला विचार, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे की आपण आध्यात्मिक कार्यात आहो. कुठल्या कार्यात असेल, आपण माळ घातलेली आहे, माळ नाही घातलेली आहे, तरी आपला आचार विचार हा कसा आहे ह्यावर सर्व आपलं जीवनचरित्र अवलंबून आहे. आणि म्हणून संत पुढे सांगतात की बाबांनो, तुमच्या घरात शिरापुरी, पण आमच्या घरात ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीची रचना वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी केली. की जीवन जगण्याचा आनंद काय आहे, जीवन जगण्याचा उद्दिष्ट काय आहे, हे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सांगितलं. की जीवन व्यतीत कसं करावं हे कितव्या वर्षी लिहिली? वयाच्या 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि ते वाचता कोण? 70चे आजी आजोबा. बरोबर ना? हे गणित समीकरण जुळतं आहे का काही? 16 वर्षाच्या मुलाने लिहिलेलं 70 वर्षाचे ऐकताय, वाचताय, हे योग्य आहे का? त्यांच्या वयाचं कोणीतरी ऐकावं ना त्यांनी. मग 16व्या वर्षी माऊलींनी लिहिलेली, 16व्या वयाच्या वर्षी त्यांनी जर भावार्थ दीपिका लिहिली आहे, तर ती आपण कधी वाचली पाहिजे? मुलांना तुम्ही उत्तर द्या, कधी वाचली पाहिजे? हां, आपल्या तरुण वयामध्ये एका संतांनी जी रचना केलेली आहे, मग ती तरुणपणामध्ये त्यांनी जर इतकं ज्ञान संकलित करून ते समाजापर्यंत जर ठेवलं, तर आपण तरुणपणामध्ये ते आत्मसात केलं पाहिजे. आणि आज किती मोठा दिवस आहे, मराठी भाषा गौरव दिन. आणि मराठी भाषा गौरव दिन काल जरी झाला, पण आज आपण तो 2 दिवस तो महोत्सव साजरा करतोय. एखादी पुण्यतिथी, एखादा जन्मजयंती उत्सव जसा साजरा करतो, तसा ह्या मराठी भाषा गौरव दिनाचा हे दुसरं पुष्प आज आपण समर्पित करतोय. पण या मराठी भाषेला माझी ज्ञानोबा माऊलींनी काय म्हटलेलं आहे? तुम्हाला कविता होती ना, बऱ्याच जणांना असेल किंवा ऐकली असेल. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. संस्कृतमध्ये गीता होती. प्राकृत शब्द आपल्या प्रत्येकाला ती जड जातं, लक्षात येत नाही. म्हणून किती आपल्यावरती थोर कृपा की संत ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी सर्वी गीता ही मराठी भाषेमध्ये आपल्याला सहज सुलभ लक्षात यावी म्हणून तिची रचना केली. आणि माऊली पुढं सांगताय की एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी वाचावी, एक तरी ओवी ऐकावी, एक तरी ओवी सांगावी. असं का बरं म्हटलं नाही? माऊलींना सांगावंसं काय वाटलं की बाबांनो, एक तरी ओवी अनुभवावी. आता तुम्ही सगळे घरी बसले असते आणि तुमच्या टीचरांनी किंवा शिक्षकांनी येऊन किती सांगितलं असतं, काय त्या ग्रंथमोत्सवामध्ये असं भारी संबळ वाजलं, असं भारी ढोलकी वाजली, अतिशय सुंदर प्रोग्राम होता. कार्यक्रमाचा आस्वाद सांगून कळला असता का? मग त्याच्यासाठी काय करावं लागलं? इथे आले, तो अनुभव घेतला. मग ढोलकी ऐकून छान आहे की बघून छान आहे? ऐकून तिथे समोर प्रत्यक्ष बघून. मग हेच माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सर्वांना सांगितलं की नुसतं आपल्याला चांगल्या गोष्टी ऐकायच्या नाही, त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. गंगेवर पाणी थंडगार आहे. नाही तर आता घरी आता मे महिना येतोय, कोणीच आंबा खायचा नाही. मी तुम्हाला सांगतो ना, आंबा खायची गरज नाही तुम्हाला. रत्नागिरीचा हापूस आंबा इतका गोड आहे की जशी साखर. कसा आहे सांगा तुम्ही? जरा मोठ्याने यांना पण ऐकू गेलं पाहिजे. जरा वर्गात ओरडताना टीचर ब्लॅकबोर्डवर लिहिताना जसा आवाज होतो ना, तसा आवाज काढा जरा.
म्हणजे तुम्ही टीचर वळाल्यानंतर खरंच ओरडता. कबूलही करून घेतलं. मग आता आंबा कळला ना गोड आहे, मग खाऊ नका, चालेल? नाही. त्याची गोडी जर चाखायची असेल तर तो ज्या वेळेला सीझनमध्ये येणार, तो आंबा आपण ज्या वेळेला ती फोड अशी रसाळ कापून आपल्या मुखामध्ये टाकणार, तेव्हा गोडवा सांगायची गरज नाही आहे, तो आपण अनुभवणार. आणि त्यालाच माऊली सांगतात की एक तरी ओवी अनुभवावी, की बाबांनो त्याचा अनुभव घ्या. नुसतं वाचू नका, पारायण करून उपयोग नाही, त्याचं आचरण आपल्याला झालं पाहिजे. आणि म्हणून पुढे माऊली सांगतात की तुमच्या घरात भांडे कुंडे, पण आमच्या घरात भगवे झेंडे. हे भगवत झेंडा, हा भगवा रंग आपल्या तिरंग्यात आहे, बरोबर? तिरंग्यामध्ये 3 रंग आहेत ना, ते का बरं दिले? कोणाला विचारून दिले होते? अशाच आवडीचे म्हणून दिलेत का? नाही. मग कशासाठी दिले? तर प्रत्येक कलर मागे, प्रत्येक रंगामागे काही ना काहीतरी उद्दिष्ट आहे, कारण आहे. तसं हा भगवा पताका, ही भगवा झेंडा म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे. त्याग, शौर्याचं, त्यागाचं प्रतीक म्हणून ही भगवा झेंडा, ही भगवी पताका या संतांनी हाती धरली आणि या मोहमायेचा त्याग केला. म्हणून संत सांगतात की बाबांनो, तुमच्या घरात भांडे कोंडे, पण आमच्या घरात भगवे झेंडे. आणि तुमच्या घरात धान्याच्या राशी, 1 कोठी नाही, 1 टिपडं नाही, तर तुमच्या घरात धान्याच्या राशी आणि आमच्या घरात एकादशी. बऱ्याच जणांची आजी आजोबा पकडत असतील एकादशी, बरोबर ना? एकादशी धरतात. मग एकादशी धरल्यानंतर कशी असते? आदल्या दिवशी वाटीभर साबुदाणा. आता शिवरात्रीला गंमत पाहिली असेल सगळ्यांनी, आहे ना? किती मोठा उपास होता आपला. बिचारे आपण 2 दिवस शिवरात्र धरली. कसं तरी एखादं कौट, वाडगभर द्राक्ष, 4-5 रताळे, खजूर, केळी आणि एकादशी आपली, शिवरात्र आपली. पण तुम्हाला माहिती आहे का, आमच्या संतांनी पण ह्याच्यावर भारी रचना केली. ह्या एकादशीवर त्याची ओळ ऐकवतो मी तुम्हाला. ह्या एकादशीला ही जी रताळे, केळी, खिचडी, साबुदाणा, ह्या एकादशीला काय म्हणतात संत? वार वार एकादशी करण, वार वार एकादशी करण, हो वार वार एकादशी करण, वार वार एकादशी करण, मन मोकाट गाढव चरण, मन मोकाट गाढव चरण, मन मोकाट गाढव चरण, वार वार एकादशी करण, वार वार एकादशी करण, मन मोकाट गाढव चरण, मन मोकाट गाढव चरण, मन मोकाट गाढव चरण. ही जी एकादशी करता ही अशी गाढवाची एकादशी, पण आपल्याला तशी एकादशी करायची नाही. तर एकादशी म्हणजे काय? एकादशी म्हणजे काय? की ज्या वेळेला काया वाचा मन बुद्धी चित्त एकाच दिशेने एकवटलं जाणार. आज नामस्मरणाने मुखाने माझा पांडुरंग पांडुरंग, कानानेही फक्त पांडुरंग, डोळ्याने बघायचा तो भगवंत. काया वाचा मनबुद्धीनं ज्या वेळेला एक चित्ताने आपण त्या भगवंताला एक रूपतेने आळवू, ती खरी एकादशी. नाहीतर असं उपयोग नाही. आपलं कसं असतं, शरीराने असतो आपण, 2:30चा टायमिंग दिला होता, 3ला वरती चढलाय, आता काय माहिती कधी थांबतो. समोर तर बघताय, हसताय सगळे मला बघून, कारण का हालता येत नाही आणि काही करता येत नाही. आता मग हळूच घड्याळ बघायचं, मोबाईल बघायचा. हा ना, 2:30 बोलला तर मग ती शेजारचीला सांगते, म्हणून मी म्हणत होते तुला थांब थोड्या आणि नंतर जाऊ. मनातलं बोललं की हसू येतं सगळ्यांना. बघा आम्हाला ओळखता येतं सगळं. ते का ओळखता येतं ते मी पुढच्या भारुडात सांगणार आहे. सांगायचं तात्पर्य की फक्त देहानं तिथं उपस्थिती चालत नाही, भगवंताच्या ठिकाणी बाह्यांगानं जाऊन चालत नाही. नुसतं कपाळाला गंध लावला आणि देवळात जायचं आणि उभं राहायचं आणि डोळे बंद करायचे. अरे बापरे, कालच चप्पल विकत घेतली, पटकन जावं लागल. तो देव म्हणाल तू तिकडंच जा. पण घंटा नाद करून ज्या वेळेला आपण त्या भगवंताकडे जातो, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय कारणं आहेत. टाळ्या वाजवायला कंटाळा येतो आपल्याला, पण टाळी वाजवल्याने
आपल्या नसा ॲक्युपंक्चर ह्या गोष्टी या सगळ्या घडतात होतात, नाही तर पैसे देऊन लोक सुया टोचायला जातात. घंटानाद केल्यानंतर त्याच्यातनं जो धातू जो नाद निघतो त्या नादाशी एकरूप होऊन आपण समोरच्या त्या मूर्तीला बघतो आणि हृदयामध्ये साठवतो, बघतो आणि हृदयात साठवतो. त्यावेळेला सगळे विचार बाजूला जातात. म्हणून हा नाद देखील त्याला नाद ब्रह्म म्हटलेला आहे. ढोलकी आणि संबळ वाजलं की बघा आपाप पाय थिरकता, मन एकाग्र होतं. हे नाद ब्रह्म आहे. ह्या गोष्टीमध्ये शास्त्रीय सगळं कारण आहेत, पण आपण त्याच्याकडं कर्मकांड म्हणून बघतो. त्याच्यातलं शास्त्रीय जे कारण आहे वैज्ञानिक ते आपण जाणून घेत नाही आणि म्हणून हा अभाव आहे. आणि याला कारण काय आहे की तुमच्या घरात धन दान पण आमच्या घरात विठोबा छान, आमच्या घरात तो सद्गुरू छान. जीवनामध्ये आयुष्यामध्ये गुरुचं स्थान सद्गुरूंचं स्थान जोपर्यंत नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्याला कळत नाही. कारण हे शिकवणारं कोणीतरी आयुष्यात पाहिजेलं असतं. आज तुम्ही या छान ग्रंथ महोत्सवाला आले, शाळेतले शिक्षक घेऊन आले ना, बरोबर. मग त्यांनी जर आणलं नसतं, शाळेने हा उपक्रम सांगितला नसता तर आपल्याला लक्षात आला असता का? नाही. आणि म्हणूनच अशा पद्धतीने तुम्हाला कंटाळा येतोय का रे? माणूस दोनदाच ओरडतो, एक तर आवडलं तर नाही रे बाबा, हो एकदाच, असं असतं बरोबर ना. अरे तुम्ही जेवले का? अरे हो. तसं नाही ना. हां, मग काही नाही गंमत. आणि आपण ठरलेल्या वेळात थांबणार आहे, टेन्शनच नाही घ्यायचं. कारण तुम्ही जरी विद्यार्थी आहे, विद्यार्थी शिक्षकांची भीती वाटते ना, हां हळूच म्हणताय, तसे माझे पण टीचर बसले आहेत समोर आणि एकदम त्या टायमिंगच्या तेही अतिशय पक्क्या. त्याच्यामुळे आता तुमचेही टीचर तुमच्या मागे, माझ्याही टीचर समोर आहे आणि सगळीजण मंडळी जमली आहे. तर सांगायचं तात्पर्य की गुरुविना ज्ञान नाही. आयुष्यामध्ये कोणीतरी शिकवणारं आपल्याला पाहिजेलं असतं, कोणीतरी सांगणारं पाहिजेलं असतं. माझ्या तुकोबारायांना पांडुरंग सहज नाही भेटला, ते पण निघाले होते आपल्यासारखे पंढरपूरला, पण त्यांना आयुष्यामध्ये एक वाटाड्या भेटला. त्या वाटाड्याचं नाव म्हणजे बाबाजी चैतन्य. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, आणि रामकृष्ण हरीचा जप करता करता देव पहावयासी गेलो, तेथे देवची होणे आलो. ही अवस्था तुकोबारायांच्या जीवनात झाली. त्याला कारण एकमेव सद्गुरू. आणि म्हणूनच हे जीवनामध्ये जे धन आहे, हे घरामध्ये आपण जे धन दौलत ठेवतो, या धनाला काही उपयोग नाही. खरं धन तुमच्या माझ्या आतमध्ये आहे, जे आत्मरूपी धन आहे. आणि हे धन निघून गेलं, हे धन निघून गेलं तर आपल्या चौकातल्या फळ्यावर आपलं नाव येतं, अमुक अमुक यांचं निधन झालं, बरोबर ना. तेही काही चार गोष्टी चांगल्या केल्या असेल तर फळ्यावर लिहितील, अमुक अमुक यांचं निधन झालं. मग निधन म्हणजे काय? जो हृदयामध्ये जे धन होतं, जीवरूपी आत्मरूपी, ते धन निघून गेलं. आणि म्हणून तो भगवंत तुमच्या माझ्या आतमध्ये बसला आहे, म्हणून या जीवनाला किंमत आहे. आणि असा हा वारकरी सरते शेवटी सांगतो, या हो तुमच्या घरात धन दान, तुमच्या घरात धन दान, तुमच्या घरात धन दान, तुमच्या घरात धन, अहो तुमच्या घरात धन दान, आमच्या घरात विठोबा छान, तुमच्या घरात धन दान, तुमच्या घरात विठोबा छान. अहो वारकरी झालो मी, वारकरी झालो न, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो, वारकरी झालो मी, वारकरी झालो, असा वारकरी झालो मी, वारकरी झालो न, वारकरी झालो मी, वारकरी झालो, 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 वारकरी झालो मी, वारकरी झालो. पंढरीनाथ भगवान की जय. काही गोष्टी सर किती सांगा, पण काहींच्या कसं असतं, नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. बघा खुशाल म्हणी बरोबर पाठ आहे म्हणून दाखवता. कारण तुमच्या सगळ्यांची तोंड माझ्याकडे आहे, तुम्हाला एकमेक कोणी दिसत नाही, पण आम्हाला सगळे स्कॅनिंग होत आहे. आणि आता एवढे कार्यक्रम झाले ना सर, मांडी बदलण्याची स्टाईल, हात बदलण्याची स्टाईल, बघण्याची स्टाईल, त्याच्यावरनं आम्ही पटकन ओळखून घेतो. घड्याळसुद्धा बघावं लागत नाही.
पण तसा इथं आम्हाला अनुभव नाही आहे. हे छान आहे सगळे. वाईट कुठले असतात ते मागं जो झालेला असतो तिकडचे, जिथं असतो तिथले सगळे चांगले. चेष्टेचा भाग आहे, पण खरोखर तुम्ही खरोखर छान तन्मयतेने सगळे ऐकताय. पण तरीही काही गोष्टी आपल्याला पचनी पडत नाही. आपल्याला कितीही सांगितले तरी लक्षात येत नाही. याला कारण आहे. कितीही सांगा, आता माईक आम्ही ॲडजस्ट केले. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली माईक असतो. इकडे एक माईक दिला, तिकडे एक माईक दिला. बिचारे तिघं कसे तरी आवाज काढताय. मलाही ही वायर सांभाळून सगळं हँडल करावं लागतं आहे. पण तरी तुम्ही एक जण बोलवला ना मॅडम कोणी विचारायला, 100 लोक त्यांच्याकडेच बघता. विशेष वाटतं ना. मी माईकवरून सांगतोय, माझ्याकडे बघितलं पाहिजे ना तुम्ही. पण एक जण जरी उठला तिकडे काही सांगायला, मॅडम आता नियोजन त्या बघताय, सगळं सूत्रसंचलन करताय, तर एक जण तिकडे गेला का सगळेजण तिकडे वळून बघता. याला कारण काय? किती सांगा, मी केव्हाचं उभं आहे. पण हे आत्ताचं नाही, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. याला आमच्या तुकोबारायांनी काय सांगितलं? मूळ स्वभाव. हा मूळ स्वभाव माणसाचा फार अवघड आहे. तो काही जात नाही. अहो संत आले न अवताराला संपून गेले, पण तरी आमच्या वळवळ काही थांबल्या नाही. त्याला कारण आमचे तुकोबाराया सांगतात, आधी होता वाघ्या, अहो दैव योगे झाला पाग्या. आधी होता वाघ्या आणि दैव योगे झाला पाग्या. आधी होता वाघ्या आणि दैव योगे झाला पाग्या. मग त्याचा येळकोट हो, अहो त्याचा येळकोट राहीना ग मूळ स्वभाव राहीना. त्याचा येळकोट राहीना ग मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना ग मूळ स्वभाव जाईना. अगो मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहीना. त्याचा येळकोट राहीना गो मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या. आधी होता वाघ्या आणि दैव योगे झाला पाग्या. वाघ्या म्हणजे कोण? जो दिमडी तुंतुन घेऊन रात्री जागरण करतो. पण दैवयोगाने त्याला पाग्याची म्हणजे घोड्याच्या तबेल्यामध्ये सेवा करण्याची, काम करण्याची संधी मिळाली. आणि ती संधी मिळाल्यानंतर मग ह्याने काय करायचं? मूळ स्वभाव कोणाचा? आता वाघ्याचा. वाघ्या मुरळी काय करता? रात्रीचं जागरण करायचं. मग ह्याने काय करावं? दिमडी हातात घ्यावी. रात्री 12 वाजले का तिथून पुढं येळकोट येळकोट जय मल्हार याचे भजनं चालू. मग ऐन वेळेला काय व्हायचं? युद्धाच्या टायमिंगला घोड्यांची फजिती व्हायची. त्याला कारण मूळ स्वभाव होता वाघ्याचा, पण त्याला मिळाली पाग्याची नोकरी. पण ती मिळूनही त्या स्वभावापायी कसा आपण आपल्या स्वभावामध्ये बदल न केल्यामुळे कशा पद्धतीनं आपलं पुढची वाटचाल होती याचं सुंदर उदाहरण तुकोबाराया देतात. पुढे सांगतात की आधी होती दासी, अहो आधी होती दासी, अन पटराणी केले तिजसी. अहो पटराणी केले तिजसी, पण तिचे हिंडणे हो, अहो तिचे हिंडणे राहीना ग मूळ स्वभाव जाईना. तिचे हिंडणे राहीना ग मूळ स्वभाव जाईना. अहो मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जाईना.
आधी होती दासी पण पटराणी केले ती जशी. आधी होती दासी आणि पटराणी केले ती जशी. राजा शिकारीला निघाला होता आणि राज्यामध्ये भ्रमंती करता करता त्याचं लक्ष कोणावर गेलं. जी भिक्षा मागून जी भिक्षुकी जी दासी होती, जी दारोदार भिक्षा मागून कोणाची इकडे तिकडे तिकडे सेवा करून आपला उदरनिर्वाह करायची, त्या दासीवर राजाचं लक्ष गेलं आणि त्यानं ठरवलं की अरे वा, एवढी सुंदर दासी आणि इकडं तिकडं दारोदार भिक्षा मागतीये, तर आता आपण हिला आपली पटराणी बनवूया. काय ठरवलं राजानं, तिला काय करायची, आपली पटराणी. आणि पटराणी केल्यानंतर मग आता ह्या राणीला पटराणी जर बनवलं तर हिला दारोदार भिक्षा मागायची गरज आहे का, नाही. कारण राजियाची कांता काय भीक मागे आणि मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाच्या राणीला दारोदार फिरायची आवश्यकता नाही, पण ही दासी केलेली राणी हिला लग्न करून राजवाड्यामध्ये आणली. आणि मग आता राजवाड्यामध्ये लग्न वगैरे केल्यावरती आपण घरी सत्यनारायण करतो, तसा सत्यनारायणचा प्रोग्राम ठेवला. आणि आता तुम्ही मंडळी कशी जमलीत सगळे, तसं सगळं नगर त्या ठिकाणी राजाच्या तिथे जमलं. राजाच्या ठिकाणी तिथं सगळं जमल्यानंतर आता प्रत्येकाचं जेवण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि निघताना आता उखाणे घ्यायचा कार्यक्रम झाला. आणि प्रत्येकाने उखाणा घेतला. आता वेळ आली राणीवर उखाणा घ्यायची. कोणावर वेळ आली, राणीवर. आणि कोणती राणी, जी गल्लोगल्ली दासी भिक्षा मागत फिरत होती, जिला दासी बनवलेली राणी केली, त्या राणीवर उखाणा घ्यायची वेळ आली. मग आता ती काय उखाणा घेती म्हणून सगळे एकदम कान टवकारून बसले. जसे आता तुमचे सगळ्यांचे कान टवकारले तसेच तिकडं टवकारले. मग आता राणीने नाव घ्यायला सुरुवात केली. आता तिचं नाव काय साधं सुधं नव्हतं, कारण राजवैभव एवढं तिथं होतं की एक आपला पोत असली तरी बायका चालताना लगेच ते पदराड गेली का ती वरती काढता लगेच. फोटोत बघा तुम्ही, जुन्या म्हाताऱ्या बघा, आजी आहे ना फोटो काढायला, कशाला बाबा आता आमचे काय दिवस आहे का फोटोला, बरोबर का आजी म्हणते ना. पण फोटोला गेल्यानंतर लगेच पदर बिदर घेता लगेच माळावरती काढता. एक मणी सोनं याचा आपल्याला एवढा अप्रूप आहे, पण या राणीच्या तिथं राजाचं एवढं वैभव होतं. म्हणून त्या राणीने, त्या दासीने नाव कसं घेतलं, सोन्याचे हत्ती त्याला चांदीचे पाय. अहो सोन्याचे हत्ती त्याला चांदीचे पाय, आणि सोन्याचे हत्ती त्याला चांदीचे पाय. सोन्याचे हत्ती त्याला चांदीचे पाय, आणि माझ्या राजाचं नाव घेते वाडग माय. कारण मूळ स्वभाव कोणाचा होता तिचा, मागायचा. ते सुटलंच नाही, झाला पचका तिथेच. आणि तीच अवस्था तुमची माझी झाली आहे. सुंदर. तेव्हा आता कोणी कॅमेरा चालू केला होता नाही, ते या तायांपैकी कोणीतरी आत्ता व्हिडिओ शूटिंग घेतली या उखाण्याची. हां, कोणीतरी इथे आत्ता कॅमेरा पाहिला. हां, इकडे ही चालू आहे, मी इकडेच बघितला. तिने बिचारीने पाहिला असेल, चांगला उखाणा मला कामाला येईल. पण पुढचं ऐकल्यावर ती म्हणाल, अरे राम, देईल व्हिडिओ बंद करून. म्हणून तुमची माझी अवस्था अशीच झाली आहे. एक एक योनी, एक एक योनी, कोटी कोटी फेरा, आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. बाबांनो, तुम्ही लक्षात घ्या बाळांनो. आता ह्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत आहे आपल्याला, बरोबर. एखादं कुत्रं येऊन इथं बसलं, एखादी बकरी आणली आपण, एखादं पाळीव कुत्रं आजकाल लोक कुठेही घेऊन जातात. ते कुत्रं इथे आणून बसवलं, मांजर, शेळी, बकरी, त्यांना हे मी आत्ता जे बोलतोय ते समजेल का रे, नाही समजेल. आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना समजतंय का, का, कारण काय आहे, त्यालाही 2 पाय आहे, आपल्यालाही 2 पाय आहे. त्यांना जास्त आहे, आपल्यापेक्षा 4 आहे. पण ते 4 कसे, ते पण आपल्यासारखंच 2 हाताचा खाण्यापिण्याच्यासाठीच असं पुढे सरकव हे कर ते करतात ना, बघितलं असेल सगळ्यांनी तुम्ही. आपल्यालाही लग्न, बाळ, मुलं बाळ प्रपंच आहे. शेळी बकरीला पण पिल्लं होतात, ती पण त्यांच्यासाठी शिकार पकडून आणते.
मग आपण त्याच्यापेक्षा वेगळे काय, तर आपण विचार करू शकतो. आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे आपण विचार करण्याची क्षमता आपल्यात आहे. नको बाबा, आता जर मी ह्याला चिमटा काढला मागून तर हा मला मागं वळून बघू शकतो, वळून बघितलं तर आपलं नाव खराब होऊ शकतं. हा विचार तुम्ही करू शकता ना, बरोबर ना? हे बकरी करू शकते का? नाही, ती इथं येईल, इथून म्या म्या ओरडल, इकडं बघल तिकडं बघल. मग जनावरासारखं वागायचं की आपण माणसासारखं वागायचं, हा विचार आपण केला पाहिजे. आपण मनुष्याच्या जन्मात आहोत. मग हा विचार आपण केल्यानंतर तरी आपण काय करतो, आम्हाला लक्षात आलं नाही देवानं हा एवढा मोठा नरदेह दिला, पण नरदेह देऊन पण उपयोग नाही. आम्ही सोमवार आले की चाललो कपालेश्वराला, मंगळवार आले की चाललो आम्ही देवीला, बुधवार आलं का पांडुरंगाला, आणि गुरुवार आलं की दत्ताला, शुक्रवार आलं की संतोषी मातेला, शनिवार आला का बजरंग बली की जय, आणि रविवार आला का येळकोट येळकोट जय मल्हार. वार संपले पण देव काही संपले नाही. पण लक्षात घ्या, माझ्या संतांनी काय सांगितलं, नाव वेगळं आले तरी देव एक आहे, आणि सर्वाभूती ठाई त्याचे रूप मात्र पाहे. हे नावं जरी वेगळे असले, रूप जरी वेगळे असले, तरी आत नांदणारं तत्व मात्र काय आहे, एक आहे. ते सगळ्यांच्या आतमध्ये एक आहे. इथे एसीची हवा लागते का सगळ्यांना? थंडगार. इथे काय दिसतंय का? इथं चमकतंय काही? दिसते लाईट? आवाज येतोय का? मग हा आवाज कोणामुळे येतोय? त्या दादाने तिथे माईक वगैरे हातात धरलेलं आहे, तिथे सगळं हँडलिंग करतोय. माईकमुळे तुम्हाला आवाज येतोय, बरोबर? मग आता समजा हे बटन केलं बंद, येतोय का आवाज? तो पुढचा नाही, तो आवाज येतोय. पण मी पण तुमच्यापेक्षा हुशार आहे. आवाज छोटा येतोय का मोठा येतोय? त्याच्यापेक्षा मोठा येतोय का मी सरळ बोलतो तो मोठा येतोय? याचा जोरात आहे की माझा आवाज जोरात आहे? आता आता कसे गप्पा? मी पण एक काळी विद्यार्थी होतो. माईकमुळे आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय, मग माईक तर हातात होता, मग आवाज का बरं आला नाही? त्याला कारण इलेक्ट्रिसिटी प्रवाह बटन बंद केलं आहे, म्हणून आवाज तिथपर्यंत जाऊ शकला नाही. मग आवाज माईकमुळे येत नाही, तर माईकमध्ये जी इलेक्ट्रिसिटी प्रवाहित केलेली आहे त्या विजेमुळे तुम्हाला आवाज येतोय. तसं या विजेवर काय काय चाललेलं आहे? हा माईक, हे एसी, हा लाईट, सगळी उपकरणं दिसायला वेगवेगळी असली तरी आतमध्ये त्याच्यात प्रवाहित होणारी वीज कशी आहे? एक आहे. तसं कोणी स्त्री आहे, इथे बसलेले पुरुष आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, आम्ही कार्यक्रम सादर करणारे आहोत, तुम्ही श्रोतावर्ग आहात, पण सगळ्यांच्यामध्ये नांदणारा मालक मात्र एक आहे, ज्याला साईबाबांनी सांगितलं की सबका मालिक एक. आणि तो एकच म्हणजे कोण? तर तुमच्या माझ्या हृदयात नांदणारा आत्मा एक आहे. आपण कुठल्याही देवाची पूजा करा, कुठल्याही स्वरूपात त्याला भजा, पण एकाच ठिकाणी आपण त्या शक्तीला आळवलं तर आपल्या नरजन्माचं सार्थक आहे. मग दासीसारखी आपली अवस्था होणार नाही. म्हणून माझे तुकोबाऱ्या सांगतात, आधी होता ग्राम जोशी अन राजपद दिले त्यासी. आधी होता ग्राम जोशी, राजपद दिले त्यासी. आधी होता ग्राम जोशी आन राजपद दिले त्यासी. मग त्याचे पंचांग हो, त्याचे पंचांग राहिना न मूळ स्वभाव जाईना. त्याचे पंचांग राहिना न मूळ स्वभाव जाईना. त्याचे पंचांग राहिना ग मूळ स्वभाव जाईना. त्याचे पंचांग राहिना ग मूळ स्वभाव जाईना. अन मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव जाईना. त्याचा येळकोट राहिना ग मूळ स्वभाव जाईना. त्याचा
जाईना मूळ स्वभाव जाईना. हो, हो. आणि ह्या चांगल्या गोष्टी आपल्याला कधी लक्षात येईल, ज्या वेळेला आपल्याला चांगली संगत असेल, चांगले विचार आपल्यासोबत असतील, चांगल्या गोष्टी असतील, तर आपण हे आत्मसात करू शकू. हे तुकोबारायांच्या बाबतीत का घडलं? कारण तुकोबारायांनी काय केलं? त्या चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. सद्गुरूंकडनं तो अनुग्रह घेतला आणि त्यांनी तो अनुभव घेतला की बाबा रे, सर्वाभूती तो परमेश्वर एक आहे. चांगली वाचा परमेश्वराने दिली आहे. चांगलं वाचन आपण मुखातून काढलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. आणि म्हणून सांगतात, आधी होता संत संग, अहो आधी होता संत संग, अन तुका झाला पांडुरंग, अहो तुका झाला पांडुरंग, मग त्याचे अभंग हो, त्याचे अभंग राहिना ग मूळ स्वभाव जाईना, त्याचे अभंग राहिना मूळ स्वभाव जाईना. त्याचे अभंग राहिना ग मूळ स्वभाव जाईना, त्याचे अभंग राहिना ग मूळ स्वभाव जाईना. अरे मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. त्याचे अभंग राहिना ग मूळ स्वभाव जाईना, त्याचे अभंग राहिना मूळ स्वभाव जाईना. त्याचे अभंग राहिना ग मूळ स्वभाव जाईना, त्याचे अभंग राहिना मूळ स्वभाव जाईना. हो. असा मूळ स्वभाव तो तुमच्यातच बदल नाही, आमच्या वादकांमध्ये घुसतो. त्यांनी एकच तार लावली ती कुठंतरी, म्हणून मला त्याला हिंड द्यावी लागली. पाहिलं ना तुम्ही, वाजवतो चांगले, पण त्यांनी ती लिंक पकडली आणि लिंक दुसरीकडेच लावली होती. आणि आले आले मी बघितलं, त्याची काहीतरी गडबड चालली होती, फोनवर बोलत होता आल्या आल्या. आणि मग आता हे जॅकेट घातलंय ना, हे कशाचं आहे माहिती का? कारण मी आलो होतो इथं भविष्य सांगायला, पण ह्यांचं दूर. आता माझ्याच इथं टीममध्ये माझ्याच पोरांचे पाहावे लागणारे पहिले भविष्य. आता ह्याचीच वळवळ चालली होती. म्हणून हा जोशी कोणाचा आहे? तर माझ्या संतांचा. अहो ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, अहो ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, अहो यांचं बी सांगणार आणि तुमचं बी सांगणार. आणि ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, ऐका दादांनो, ऐका दादांनो, ऐका दादांनो, ऐका दादांनो, ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, ऐका दादांनो, ऐका दादांनो. मी आलो रे आता जोशी होरा ऐका दादांनो, मी आलो रे आता जोशी होरा ऐका दादांनो, मी आलो रे आता जोशी होरा ऐका दादांनो, आता जोशी होरा ऐका दादांनो. अरे ऐका दादांनो, दादांनो, ऐका दादांनो, ऐका दादांनो, ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो. आता ज्योतिष पाहायचं म्हटलं तर हात बघावा लागेल. ये इकडे आता. अरे घाबरू नको, कारण जास्तही बोलून आणि काही करून चालणार नाही. पुढचा कार्यक्रम अजून अंमळनेरला करायचे आपल्याला. कोशिंबीर भरपूर खाल्ली वाटतं, बरोबर का? बरोबर ना? तेव्हा कोशिंबीर दणकून खाल्लेली दिसतीये. हे कसं ओळखलं माहिती का मी? हात नीट नाही धुतले त्याने. लक्ष विचलित व्हायला कारण का बरं असतं माहिती का? तुमचा असू द्या, ह्याचा असू द्या, इकडं बसलेल्यांचा असू द्या, माझा असू द्या, हे लक्ष विचलित व्हायला कारण गावचा प्रॉब्लेम. अहो मनाजी पाटील या देहगावचा, आणि विचार करू नका त्याचा. बाबा पाडील तुम्हा फशी, आणि मी आलो रायाचा जोशी. हा मनाजी पाटील पाटला शिवैर घेऊन चालत नाही.
आणि हा पाटील कोण आहे? मनाजी पाटील. या देहनगरीचा, या देह गावचा पाटील मनाजी पाटील. आणि मनाजी पाटील देहगावचा विचार करू नका त्याचा, पाडील तुम्हा फशी, मी आलो रायाचा जोशी. पाटील इकडं जास्त वळवळ करतायत, बरोबर ना? मनाजी पाटील बसले आणि माझे नाथ महाराज काय सांगता, या पाटलाच्या नादी जास्त लागायचं नाही. पाटील सांगतो याची खुर्ची ओढून घे, ओढायची नाही. पाटील म्हणतोय सर मागं बसले, एवढ्या गर्दीत आवाज आपला लपल्या जाईल, काहीतरी किंचाळी मारू, बरोबर ना? पाटील सांगत असतो ना, पण आतून काही काही मनरूपी पाटील सांगतो ना खोड्या काढायला, पण त्या पाटलाचं ऐकायचं नाही. आणि मग ह्या पाटलाला काहीतरी शिकवण द्यायची असेल, काही करायचं असेल तर काय केलं पाहिजे? बाबांनो, मनाला जितकं थांबवण्याचा प्रयत्न केला ना तर ते तेवढं स्प्रिंगसारखं आहे, दुपटीने उडतं. इथं विद्यार्थी पण आहे, त्यांच्या कलेने पण घ्यावं लागतं. एकदम हाताचे घडीन तोंडावर बोट घाल, ते बिचारे घाबरले हो. एवढं कडक बोलले ना तर ते बिचारे नंतर म्हणतील हे नाही यायचं, आणि मग ते म्हणतील थांब याची गाडी कुठं लावली बघू आपण. हे तेव्हा मनातलं बोलले का एकदम मुलं असे खुलून हसतात, कारण हे मुलं म्हणजे स्प्रिंगसारखे, जितके दाबू ना तितकं दुपटीनं उडतात. त्यांच्या कलेनं घेतलं पाहिजे. तसं मन पण कसं आहे, एका लहान मुलासारखं आहे. त्याला एखादं पुस्तक वाचायला घेतलं ना, आपण पुस्तकात लिहिलेलं असतं शेवटचं पान लगेच काढू नका, आपण पहिले तेच काढतो. हे मनाचा गुणधर्म आहे. आणि माझ्या बहिणाबाईंनी काय म्हटलेलं आहे, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, आणि किती हाकल हाकल तर येतंय पिकावर. त्याला ढोराची उपमा दिली. पण तेच मन एखाद्या संतांच्या ताब्यात दिलं तर माझे रामदास स्वामी काय म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. मनाला कोणाची उपमा दिली? सज्जना म्हटलेला आहे की मना तू कसा आहेस? तू सज्जन आहेस. तू काय कर, तू या भगवंताच्या ह्या परमेश्वराच्या चरणी लीन हो. हे रामदास स्वामी मनाला उपदेश करता, म्हणून मनाचे श्लोक लिहिलेले आहे. आज ग्रंथ महोत्सवामध्ये आपण आलेलो आहोत. ग्रंथ हेच संत हा विषय आपला. काय आहे विषय? ग्रंथ हेची संत. मनाला सज्जन कोण म्हणालं? कोण म्हणालं मनाला सज्जन? रामदास स्वामी. इथे कुठे उभे आहेत का आत्ता? मग कुठून म्हणाले? कसं काय कळलं रामदास स्वामी म्हणाले? दासबोधातून, मनाच्या श्लोकातून. आज जरी देहानं हे संत नसले तरी त्यांच्या रचनांमधून, त्यांच्या ग्रंथांमधून आज पण आपल्याला ही सर्व शिकवण ही संत देत आहे. आणि म्हणून दासबोधामध्ये स्वतः रामदास स्वामी सांगतात की दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, की ते माझं स्वतःचं स्वरूप आहे. आज माऊलींनी समाधी घेऊन कैक वर्ष लोटली, पण ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये आज पण ते आपल्यामध्ये जिवंत आहे. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ते जिवंत राहणार. याला कारण शब्दरूपी भांडार. त्यांच्या शिकवणीने, त्यांच्या कर्तृत्वानं ही संत मंडळी अजरामर झाली. ही ग्रंथसंपदा आज आपल्याला वारस हक्कानं मिळाली. याच्यातून ते आपल्यामध्ये आहे आणि आपल्याला ती शिकवण देत आहे. एखाद्या संतांच्या चरणी आपण गेल्यानंतर संत जसं आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ही दया क्षमा शांती ह्या गोष्टी आपल्याला आत्मसात होत नाही किंवा प्रत्यक्ष सांगायला कोणी नाही. पण आज ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, दासबोधाच्या रूपामध्ये, भागवत गीता या प्रत्येक रूपामध्ये ही संत मंडळी आज आपल्यामध्ये प्रत्यक्ष बसवून आपल्याला जणू काही शिकवता. हा भाव आपल्याला तो वाचन करताना होत असतो. कारण कुठलीही गोष्ट चांगली शिकायची असले तर कोणीतरी, आपण म्हटलं मार्गदर्शक आपल्याला हवा आहे. आपला आपण बोध देतो की ग्रंथ हेची गुरु,
मग गुरु कोण आहेत? आपण म्हणतो दत्तात्रयांना 24 गुरु होते. मग ते 24 गुरु म्हणजे कोण? एकाचं आवडलं दुसऱ्याचं नाही आवडलं म्हणून तिसरा केला असे नव्हते. ज्याच्याकडनं जो जो गुण त्यांनी घेतला आत्मसात केला त्याला त्यांनी गुरुच्या स्थानी मानलं. कोणी आपल्याला छान लिहायला शिकवलं तर लिखाणातले गुरु आपले ते. एखाद्या गृहिणीला स्वयंपाक येत नसेल, सासरी गेल्यावर सासूनं तो शिकवला तर सासू स्वयंपाकातली गुरु. कोणी आपल्याला गाडी चालवायला शिकवली तर त्यातला तो आपला गुरु. मग तुकोबाराया सांगतात की बाबांनो, ह्या गोष्टी धनसंपदा ह्या कमवून उपयोग नाही, तर ह्या संतांच्या शिकवणुकीचा जो ठेवा आहे तो ठेवा आपल्याला जो दिलेला आहे तो ठेवा म्हणजे आपलं खरं धन आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण शिकू तर प्रत्यक्ष संत आपल्यामध्ये आहे हा भाव, हा भास आपल्याला होणार. याला कारण ही ग्रंथसंपदा आज आपल्याला ह्या संतांनी आपल्या ताब्यामध्ये दिली, आपल्या स्वाधीन केली. आणि म्हणून आज मनाचे श्लोक असतील, अनेक ग्रंथसंपदा असतील, त्याच्यातनं त्या आपल्या मनाला आवर कसा घालायचा हे आपण त्यातनं शिकू शकतो. आणि मग संत सांगतात की मनाजी पाटील देहगावचा विचार करू नका त्याचा, अहो पाडील तुम्हा फशी आणि मी आलो रायाचा जोशी. आणि ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, अहो ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, हे ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो, ऐका दादांनो, होरा ऐका दादांनो. अरे मी आलो, मी आलो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो, मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका दादांनो. हो अहो येथून पडे बरे होईल आणि भक्ती सुख द्वंद्व नांदेल. येथून पुढे बरे होईल, भक्ती सुख द्वंद्व नांदेल आणि फेरा चुकेल 84 म्हणून मी आलो रायाचा जोशी. खरोखर विद्यार्थी इथं बसलेले होते. आता शिक्षकही नसतील बहुतेक त्यांचे आणि विद्यार्थी शाळेच्या नियमानुसार उठून गेले. पण एकदा जोरदार टाळ्या खरंच त्या शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. सगळे विद्यार्थी हॉलच्या बाहेर पडले पण आपल्या कोणालाही कळून न देता गॅपने ते शांततेत उठून बाहेर पडले. याला कारण शिस्त, सांगितलेल्या चांगल्या गोष्टी. आणि म्हणूनच सांगितलं की येथून पुढे बरे होईल, भक्ती सुख द्वंद्व नांदेल, फेरा 84चा चुकेल धन मोकाशी. की बाबांनो, हा फेरा 84चा चुकवायचा असेल तर आपल्याला या ग्रंथांशिवाय, या संतांशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणूनच ही ग्रंथसंपदा, ही धनसंपदा ही आपल्याजवळ ही ज्ञानरूपामध्ये असली तर तो खरा आपला दागिना आहे. नाहीतर आयुष्यामध्ये किती आपण धनदौलत कमवली त्याला किंमत नाही आहे, पण तुमच्याकडं ज्ञान किती आहे. ज्ञान काय आहे ते बाळ मुंजा शिंकले, सत्य आहे. सांगायचं तात्पर्य की हा संतांनी ठेवा आपल्याला दिलेला आहे, तो ठेवा आपण जतन केला पाहिजे, आपण सांभाळला पाहिजे. की बाबांनो, एवढी मोठ्या मोठ्या या रचना, हे आपले उपकारे. तुकोबारायांच्या गाथा बुडवल्या गेल्या, तुकोबारायांच्या गाथा बुडवल्या गेल्या, पण तरीही आज आपण जर नीट बघितलं तर कितीतरी अभंग आहेत. आणि हे अभंग कुठले, जे बुडाल्यानंतर जे तुमच्या माझ्यासारख्यांना तोंडी पाठ होते, जे ऐकीव होते ते लिहून काढले तरी एवढी गाथा तयार झाली आहे. ही गाथा जर नीट वाचली ना तर तुमचा माथा पण नीट राहणार. एवढी ताकद या संतांच्या रचनामध्ये आहे. म्हणून अशा प्रकारचे ग्रंथ महोत्सव आयोजित केले जातात. तिथे आपण खरोखर आलं पाहिजे. नुसतं येऊन उपयोग नाही, तर खरोखर इथून एखादं तरी छोटं पुस्तक का होईना
आपण विकत घेतलं पाहिजे. बाजारात जाताना नवीन क्लिप जरी आल्या, 4 क्लिपा घरी असल्या तरी बायका एखादी क्लिप नवीन काहीतरी घेऊनच जातात ना. मग 10-50 रुपयाचं एक छोटंसं पुस्तक कोणाला भेट म्हणून देण्यासाठी का होईना पण आपण घेतलंच पाहिजे. कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आणि त्या ज्ञानाचे मंदिर ही ग्रंथसंपदा, हे वाचनालय. इथून काय मिळतं की जो ज्ञानाचा साठा इथे दिलेला आहे त्या ज्ञानाच्या साठ्यातून हे ज्ञान वाटपाचं काम होत आहे. म्हणून कोणाला आपण वाढदिवसानिमित्त लग्नाच्यासाठी भेटवस्तू म्हणून जे आपण देतो की जी टाकाऊ होऊन जाते, पण अशी भेटवस्तू आपण दिली पाहिजे की समोरच्याच्याही स्मरणात राहिली पाहिजे आणि त्याच्या स्मरणात राहिल्याबरोबर त्याचा त्याला वापरही झाला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आत्ता शिवजयंती आपण साजरी केली आणि छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी केल्यानंतर असा राजा या महाराष्ट्राला लाभला. त्याला कारण आपल्या प्रत्येकाला वाटतं ना आपलाही मुलगा छत्रपती राजांसारखा असावा, पण त्याला आधी आपण सगळ्यात जिजाऊ झालं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी राजे घडले ते त्यांच्या आईमुळे आणि आईनं चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या, चांगल्या गोष्टी सांगितल्या. म्हणून 18 पगड जातीचे लोक त्यांच्या मावळ्यांमध्ये होते. जातभेद नव्हता, धर्मभेद नव्हता. ही शिकवण त्या माऊलीनं त्यांना दिली आणि म्हणून राजे घडले. आणि अशी ही ग्रंथसंपदा आज या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला अनुभवायला मिळाली. आणि या व्यासपीठावरून आम्हाला या सेवेची संधी, या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तानं ही संत संपदा, ही ग्रंथसंपदा, ग्रंथरूपातले संत आणि जे संतांनी सांगितलं तेच ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, ही सेवा, हे सांगण्याचं सौभाग्य या नाशिक नगरीच्या व्यासपीठावरून आम्हाला लाभलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं, नियोजकांचं, या ग्रंथ महोत्सवातल्या सर्व सदस्यांचं आमच्या संपूर्ण टीमतर्फे हृदयापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला आणि आमची एक खासियत आहे सर की वक्ता तुम्हाला सहज मिळून जातो, कुठेही वक्ता सहज मिळतो, पण श्रोत्यांची वाट बघावी लागते. आम्हाला छाती ठोकून आनंदाने सांगावं वाटतं की आमची ही टीम अशी पॅकेज आहे की जिथं आमचे वक्ते तिथं श्रोते पण आमच्यासोबत असतात. माझी सर्व आत्मा मालिक परिवाराची टीम या ठिकाणी आज हजर आहे आणि सर्वजण जी ही टीम हजर आहे ही सर्व प्रत्येक विविध ठिकाणी हे ज्ञानांजनाचं काम करत असतात. की सत्संग मंडळ असतील, छोट्या छोट्या कार्यातनं, छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रत्येकाला ते ज्ञान देणं, सगळ्या महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, हे सगळं ज्ञानदान देण्याचं कामच एक प्रकारे ही सगळी टीम करते. आणि त्यांचं एक असतं की कुठेही जायचं असलं ना दादा आम्हालाही घेऊन जात जा. मग आम्ही 8 जण असतो, 8 जणांची आमची गाडी असती, पण ऐकणारा वर्गच 25-26 असतो आमच्यासोबत काही वेळेला. मग लांब कुठं यायला शक्य होत नाही. म्हणून आज या नाशिक नगरीमध्ये, पुण्यनगरी नाशिकमध्ये या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. आणि खरोखर भाग्य की नुसता मॅसेज सगळ्यांकडे पडला आणि ताबडतोब सगळी टीम या ठिकाणी तो कार्यक्रम ऐकण्यासाठी माझ्या अगोदर येऊन हजर होते. माझ्या शाळेच्या शिक्षिका पण इथे हजर आहे, 10वीचे पेपर आहे, पण टायमिंग विचारून घेतला, पण मला कार्यक्रमाला यायचंच. आणि त्यामुळे माझ्या सर्व या सकल श्रोतावर्गांच्या रूपामध्ये माझे सद्गुरूच या ठिकाणी हजर होते आणि त्यांनीच ही सगळी सेवा करून घेतली. म्हणून सकलांच्या हृदयात निवास करणाऱ्या सद्गुरू तत्वालाही मी कोटी कोटी वंदन करतो आणि माझे कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. पण परंपरेनुसार आम्ही शांततेत कधीच खाली उतरत नाही सर. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या माता माऊलींना, सगळ्यांना मी विनंती करेल की आपण सगळ्यांनी 1-2 मिनटासाठी जागेवर उभं राहायचं आहे. जे जुने आहे ना त्यांना माहिती आहे, जे तुम्ही नवीन आहे ना त्यांना माहिती नाही. का बरं माहिती का? तुमची कीव आली मला, बाकी काही नाही. यांनी एक तर ग्रंथ महोत्सव आयोजित केला आणि मी पत्रिका वाचली, 1.5 ते 2.5 हे 2.5 ते पुढे ते अहो काही हालचाल करायला जागाच ठेवली नाही. मग मला विचारायला कीव आली. आम्ही सगळ्या टीमने ठरवलं, ह्या मॅडम पण बिचाऱ्या वही घेऊन उभ्या आहे, खाली येता जाता ही टीम सगळी बघते, पाण्याच्या बॉटल कोणाला द्यायच्या काय.
बिचारांच्या पायाला मुंग्या किती आल्या असेल, किती लोक दमले असेल, कोणाकोणाच्या पायाला पार असं गोळे आले असतील. मग आम्ही एक ठरवलं की जाता जाता यांच्या पायाची मरगळ दूर करून जायची. मग कशी? नाचायचं नाही आपल्याला, संबळ आणि ढोलकी वाजल त्या ठेक्यावर फक्त मुंग्या झटकायच्या आहे. पण लक्षात घ्या, आनंदाचा क्षण आहे, आनंद घेतला पाहिजे, आनंद दिला पाहिजे. आपण लग्नात वराती तिकडं नाचतो, पण चांगल्या ठिकाणी ठेका धरायलाही काही हरकत नाही. कारण ह्या ठिकाणी गोंधळ जिथं असतो तिथं संबळ वाजतं. पण हे गोंधळ हा कोणाचा गोंधळ आहे? हा गोंधळ कुसुमाग्रजांचा आहे. हा गोंधळ माझ्या दासांचा आहे, ज्यांनी दासबोध लिहिला. हा गोंधळ कोणाचा आहे? माझ्या ज्ञानोबा माऊलीचा आहे, माझ्या तुकोबा माऊलीचा आहे, की ज्यांनी ही सगळी ग्रंथ संपदा आपल्याला दिली. आणि ह्या सगळ्या संत साहित्यिकांचे गोंधळी आम्ही आज इथं जमलेलो आहे. आणि म्हणून आम्ही काय सांगतो, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. जे उत्स्फूर्त छान, ज्यांना मनाची एकदम तयारी ना आम्हाला नाचायचं छान, त्यांनी अगदी पुढं आलं तरी चालेल. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, तुकोबारायाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही बाबाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, या संतांचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, या संतांचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ. न वाजवा गुरुनामे घालावा गोंधळ, वाजवा गुरुनामे संबळ. आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. 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 आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ, आमचा घालावा गोंधळ. वाजवा ज्ञानरूपी संबळ, आमचा घालावा गोंधळ, वाजवा ज्ञानरूपी संबळ. आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. दहा पाच घाला जेऊ, दहा पाच घाला देऊ, दहा पाच घाला जेऊ. दहा पाच घाला देऊ. तुकोबाराया सांगतात 10-5 घाला जेऊ आणि तुमच्या गोंधळाला येऊ. पण आमच्या सरांनी महोत्सवामध्ये 10-5 ने जेऊ घातले. आले त्यांना माईक वरून विचारत होते, जेवायचं कोणी बाकी आहे का? जेवून घ्या. 10-5 घाला जेऊ, 10-5 घाला जेऊ, 10-5 घाला जेऊ, तुमच्या महोत्सवाला येऊ. 10-5 घाला देऊ, तुमच्या महोत्सवाला येऊ. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा. काम क्रोध बकरा मारा. माझे तुकोबाला सांगतात, कोणाला बरं नसेल वाटेत तर लिंबू कापा, कोणाला बरं नाही वाटत तर बकरं कापा. अशी पूजा करायची नाही तर बकरं कोंबडं कापायचं, पण कुठलं? अहंकाराचं. इगो, आपल्यामध्ये जो इगो आहे त्या अहंकाराचा बळी भगवंताला द्यायचा. आणि म्हणून तुकोबाला सांगतात, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा. बाप रखुमाईच्या वरा, काम क्रोध बकरा मारा, बाप रखुमाईच्या वरा. आम्ही गोंधळी गोंधळ, आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. जिथे संतांचं देऊळ, जिथे संतांचं देऊळ, जिथे संतांचं देऊळ, संतांचं देऊळ, जिथं संतांचं देऊळ न तिथे भक्तांचा गोंधळ, जिथे संतांचं देऊळ न तिथे भक्तांचा गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. आणि गोंधळी गोंधळी, संत साहित्याचे गोंधळी. अवजे जोरीच्या खंडेराया मोहन, जेजुरीच्या
कुसुमाग्रज, अनेक देवी देवतांना जसं आमंत्रण आपण देतो गोंधळाला या, तसं मराठी भाषा दिन उत्सव साजरा चालू आहे. मराठी भाषा दिन काल जरी होता तरी आज आपण तो 2 दिवस साजरा करतोय. आणि नाशिकचं वैभव कुसुमाग्रज विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि म्हणून आज या व्यासपीठावरून आम्ही त्या कुसुमाग्रजांना सुद्धा अभिवादन करतो आणि विनंती करतो, अगो नाशिकच्या हो कुसुमाग्रज महोत्सवाला या, नाशिकच्या हो कुसुमाग्रज महोत्सवाला या, महोत्सवाला या हो, महोत्सवाला या, महोत्सवाला या हो तुम्ही, महोत्सवाला या, महोत्सवाला या हो तुम्ही, कार्यक्रमाला या, महोत्सवाला या हो तुम्ही, कार्यक्रमाला या, जेजुरीच्या जेजुरीच्या खंडेराया जागराला या, वाईच्या तो गणराया जागराला या, वाईच्या तो गणराया जागराला या, जेजुरी गडावाज चौगडा कोणी धरती घे अलीकड, गड जेजुरी अलीकड, जाऊन बालू गेली स्वारी देवाची वेडी झाली, बाळूबाईचं येड लागलं मल्हारी देव मल्हारी, विसरून गेलंय कोण्या दाडा बल्हारी देव बल्हारी, अरे 9 लाख पायरे गडाला हो, चिरा जोडी द्या खडगा, अहो बोला हो तुम्ही बोला, हो तुम्ही बोला, बोला हो तुम्ही बोला, बोला हो तुम्ही बोला, माळसा बाणाईला, माळसा बाणाईला, आपण सगळे पुढे नाचताय पण जे नाचत नाही त्यांना विनंती आहे की आपण वरती हात करून टाळ्या वाजवायच्या, बोला हो तुम्ही बोला, बोला हो तुम्ही बोला, माळसा बाणाईला, माळसा बाणाईला, माळसा बाणाईला, हे भंडारा वाहो भंडारा वाहो देवाला हो मल्हारी रायाला, भंडारा वाहो देवाला हो मल्हारी राया, मल्हारी मार्कंडे मल्हार, मल्हारी मार्कंडे